हिंदूंचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जसजशी 22 जानेवारीची तारीख जवळ येते आहे, भक्तांमध्ये रामललाच्या भेटीची आतुरता आणखी वाढली आहे। राम मंदिर आणि अयोध्याही या भेटीसाठी सज्ज होते आहे। दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदमने। आपल्या सोबत एक अत्यंत खास व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा परिचय मी आपल्याला करून देते। राम जन्मभूमी मंदिर जिथे बनता आहे तिथे आपण आहोत। जगदीश आफळे सर, तीर्थक्षेत्राचे प्रोजेक्ट मॅनेजर आपल्या सोबत आहेत। सर, आपलं मनापासून स्वागत आहे। काय भावना आहे या क्षणीची? राम मंदिर पूर्णत्वास येते, आपण थोडंसं इथे येऊयात। आपल्याला राम मंदिर पण आपण आपल्या प्रेक्षकांना आपण इथे येऊयात थोडंसं। या ठिकाणी जे मंदिर तयार होत आहे, हे मंदिर आता गेले 3.5 वर्ष आम्ही खाली थेट 60 फूट खाली जाऊन तिथे कुर्मशिला टाकून त्याच्यावरती आम्ही सुरुवात केली। त्याला आता 3.5 वर्ष झाली आहेत। समोरचा असलेला परकोट्यामधला असलेला दर्शन भाग जो आहे महाद्वाराचा, तोही भाग झालेला असेल आणि इथं आलेली सगळी मंडळी हे यातून द्वार, मुख्य सिंहद्वार, नृत्य मंडप, त्याच्यानंतर रंगमंडप, त्याच्या मागे असलेलं गृहमंडप, कीर्तन आणि भजन मंडप आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी राम उभा राहणार आहे ते त्याचं गर्भगृह हे पाहायला आपण सगळे जाणार आहात। आणि हे सगळं तयार होऊन जानेवारीच्या 23-24 तारखेपासून आपल्या सगळ्यांच्या पुढे येईल। रामाच्या इतक्या वर्षांपासून मंदिराची जी प्रतीक्षा होती त्याच्या निर्माणाला आपला हातभार लागला। रामाच्या या आंदोलनामध्ये मी 89 पासून सहभागी आहे। 89ला जेव्हा आपण रामशिला पूजन केलं होतं, ते शिला घेऊन मी इथे आलो होतो। ज्या वेळेला 91-92ला रथयात्रा झाली, त्या यात्रेमध्ये पण मी होतो। 92ला ज्या वेळेला प्रत्यक्ष डिमॉलिशन झालं, त्या डिमॉलिशनचा मी एक भाग होतो। आणि त्यानंतर इथे मंदिर उभा राहील असं जेव्हा वाटलं होतं, त्या इच्छा खूप होती, पण कोणी सांगावं, संधी मलाच मिळेल। आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये दिल्ली, प्रयाग, लखनौ आणि अयोध्या या सगळ्यांच्यामध्ये अनेक जणांची चर्चा होत आम्ही या स्टेजला पोचलो। आणि 3.5 वर्ष झाली मी इथे ठाम रोवून उभा आहे। मला असं वाटतं की आपल्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादानं आणि श्रद्धेनं हा सगळा भाग आता पूर्ण होतोय। खूप आभार, खूप आभार। आणि प्रत्येक रामभक्त भाऊक आहे, ती एक खरं तर वेगळी भावना आहे। आणि हे अश्रू खरं तर समाधानाचे आहेत, आनंदाचे आहेत, भक्तिभावाचे आहेत। मनापासून आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर राम मंदिराच्या निर्माण क्षेत्रामध्ये किंवा निर्माण कार्यामध्ये ज्यांचा हातभार लागलाय ते सर्वजण स्वतःला सौभाग्यशाली समजतात। आणि अर्थातच आमची सुद्धा इथे आल्यावरती हीच भावना आहे की राम मंदिराचं दर्शन आपल्याला घडलंय। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या, राम जन्मभूमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।